बंधू सगळे तुझ्या नागरिक देशमध्ये मी आलोय आपल्याला गोलबाग ते विकसित करण्यासाठी तुम्हाला निवेदन दिलेले उपाध्यक्षांना अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे। त्या संदर्भात त्या विकास करण्यासाठी थोडं लवकर लक्ष द्यावं। आपल्याला शासनाकडून त्यात काही जर निधी मिळत असेल तो निधी आपलं देऊ त्या कामासाठी आपल्या अजेंड्यावरच्या आराखड्या संदर्भात आपण ती कामं हो का आणि हा विषय बागेचा किंवा फुलबागेचा किंवा सेवकांचा हा आपल्या शहराच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। तो विकसित करणं फार गरजेचं आहे, फार दुरावस्था आहे सगळीकडे। त्यामुळे त्यासाठी जरा लक्ष लवकर द्यावं अपेक्षा आहे। सर्व अधिकारी सेवक सांगितलं की गोलबाग हे आपल्या सर्वांचं अस्मितेचे एक प्रतीक आहे। आज राजवाड्याची गोलबाग जिथे सर्वांचं आपलं बालपण तिथे गेलेलं आहे। अशा गोलबागेसाठी वडिलांनी सांगितलं की आताच आपण एक जानेवारी मध्ये महाराजांचं एक खासदार उदयनराजे भोसले यांचं आपण युडीला तसेच सीएम साहेब यांच्याकडे देखील एक मागणी पत्र दिलेलं आहे। त्या संदर्भात आपण मागणी वाचली असेल की त्या बागेला आर्थिक निधी प्राप्त होण्यासाठी आपण मागणी पत्र देखील तिथे दिलेलं आहे। ते परंतु ही बाग लवकरात लवकर चांगली सुट व्हावी, कारण ती जर तुम्ही जर बघितलं मागे माझ्यासोबत काही अधिकारी आले होते गोलबागे आणि राजवाड्याची जी बाग आहे ती बघण्यासाठी, तर त्या बागेची अवस्था खरंच एकदम दयनीय आहे। पत्रा फाटलेला आहे, त्या स्लायडर जे आहे त्या पत्रा फाटलेला लहान मुलांना राहू शकतात आणि आपल्याला येऊन अजून 3 महिने जाते त्याच्या आराखडे तयार होतील होणार आहे का? सगळ्याला ते चांगली त्याला प्रोसिजर आहे। आपल्याला सगळ्यांच्या भावना तुमच्या ज्या आहेत त्या आमच्या सगळ्या सर्वांच्या त्याच आहेत। हळूहळू थोडं जायला लागेल।